म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत खाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि खुसखुशीत स्वागत करतो। कारण काय तुम्हाला माहिती आहे सध्या सिरीज चालू आहे साठवणीतले पदार्थ। आता साठवणीतले पदार्थ म्हटल्यावर डेफिनेटली ते आठवणीतलेच असतात, कारण हल्ली असं आपल्याला शहरात कुठे बघायला मिळत नाही की कुठे पापड वाळत घातलेत, कुठे कुरड्या वाळत घातल्यात, कुठे सांडगे वाळत घातलेत, असं काही बघायला मिळत नाही। पण गावाकडे अजूनही काही काही ठिकाणी ही पद्धत आहे। पद्धत नाही अशातला भाग नाही, पण ती पद्धत हळूहळू कमी झालेली आहे, कारण आपल्याला सगळं रेडीमेड मिळतं आहे। पण तरीही हे साठवणीतले पदार्थ हा आपला इतिहास आहे, ऐतिहासिक ठेवा आहे। ऐतिहासिक ठेवा म्हणजे खाण्यातला ऐतिहासिक ठेवा आहे। त्यामुळे या सगळ्या पदार्थांची ओळख नव्याने करून घेणं मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच आमची ही सिरीज चालू झालेली आहे। आणि तुम्हाला अर्थात या सिरीजमध्ये सगळे साठवणीतले पदार्थ बघायला मिळणार आहेत, कारण तुमच्यासारखे जे खवय्ये आहेत ना ते आम्हाला पत्राने लिहून कळवत असतात, हा पदार्थ दाखवा, तो पदार्थ दाखवा म्हणण्यापेक्षा आम्हीच त्यांना बोलतो तुम्हीच या इकडे आणि तुम्हीच दाखवा। तशीच एक माझी मैत्रीण इथे आलेली आहे, नुकतंच लग्न झालेलं आहे तिचं, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी, म्हणजे किती वर्षाची असेल ते जाऊ दे, आपण स्त्रीच्या कुठल्याही वयाच्या भानगडीत पडायचं नसतं। पण सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की तिने हे सगळे साठवणीतले पदार्थ हे शिकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिकलेली पण आहे। आधी त्या गृहिणीची आपण ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार, काय नाव तुझं? माझं नाव पूजा शिंदे कांबळे। ओके, काय करतेस तू मला सांग? सध्या मी PhD साठी ऍडमिशन घेतलेलं आहे एका कॉलेजमध्ये। हां, आणि सध्या टीचर सुद्धा म्हणजे टीचिंग करते सध्या एका कोचिंग क्लासेसमध्ये। अरे वा, काय शिकवते, कुठले सब्जेक्ट? कॉमर्समध्ये जे सब्जेक्ट्स असतात सध्या SP सब्जेक्ट शिकवते सध्या मी। हो, SP चा काय फुल फॉर्म? सेक्रेटरियल प्रॅक्टिस। खूप वर्ष झाली ना कॉलेज सुद्धा? हो, सेक्रेटरियल प्रॅक्टिस। हां, बरं। आणि तुझी शाळा कुठली? स्कूल तसं माझं जे काही बालपण आहे ते सगळं पुण्यातलं, आणि लग्नानंतर आता मी कल्याणमध्ये साईद आहे। बरं, पुण्यातली शाळा कुठली? पुण्यामध्ये SPH कॉलेज स्कूल। आणि कॉलेज कुठलं? कॉलेज BMCC। हां, आता हे PhD करतेस ते काय घेऊन करते, कशात करतेस? PhD मी कॉमर्स अँड मॅनेजमेंट कंबाईंड सब्जेक्ट मधून करत आहे। त्याच्यामध्ये म्हणजे रिसर्च वर्क करणार आहे मी। एक माझा सब्जेक्ट आहे निवडलेला, त्याच्यामधून मला रिसर्च करून मग पुढे PhD करायची त्याच्यामध्ये। व्हेरी गुड। तुला असं काय वाटलं हे PhD आपण करावी म्हणून? शिकायला खूप आवडतं? हो, शिकायला खूपच आवडतं मला, आणि शिकवायला पण आवडतं। हो, शिकवायलाही आवडतं आणि शिकायलाही आवडतं, दोन्ही। बरं, यजमान काय करतात घरी? घरी सासू सासरे आहेत, नंदा आहेत, मिस्टर माझे पायपिंग डिझायनर आहेत, जॉबला आहेत ते, आणि मी सध्या तरी माझं शिक्षण आणि करिअर ह्याच्यावरच फोकस आहे। व्हेरी गुड। आणि लग्न होऊन किती दिवस झाले, किती महिने झाले? 1 वर्ष होईल। 1 वर्ष होईल, बरं, ओके। बरं, 1 वर्षात, बरं मला अजून एक तुला सांग, तू जेव्हा इथे आलीस, सासरी लग्न होऊन आलीस, तेव्हा तुला काय काय येत होतं? मम्मीकडे तसं मी बरंच काही करत होते। घरात कोण कोण होतं मम्मीकडे? मम्मीकडे आम्ही चौघं आहोत, म्हणजे मी मोठी बहीण, अजून 2 बहिणी आणि छोटा भाऊ आहे, आणि मम्मी पप्पा। 4 मुलं आणि मम्मी पप्पा? हो, 6 जण आम्ही। मग तू कितवी त्यातली? मी फर्स्ट, म्हणजे मोठी सगळ्यात? हो, मी मोठी बहीण। पण तिथे ताईगिरी करायला खूप स्कोप असेल? हो, भरपूर। ही ताईगिरी आता इथे सासरी दादागिरी करते? नाही, इथे मी शेवटचा नंबर आहे म्हणून मला बिलकुल मिळत नाही इथे ताईगिरी करायला। बरं, म्हणजे सगळं आता ते विसरून जायचं? हो, ताईगिरी विसरून जायची? हो, आता सगळ्या माझ्या मोठ्या ताई आहेत, आता मी सगळ्यात लहान। ओके, ठीक आहे। तर आता मला सांग की तुझ्या आईने तुला काय काय शिकवून पाठवलं होतं इथे? कुरड्या वगैरे जे काही उन्हाळी पदार्थ आपण नेहमी करतो, म्हणजे उन्हात वाळवून, साठवणीचे पदार्थ जे काही आपण करतो त्याच्यामध्ये कुरड्या शिकवल्या होत्या, पापड वगैरे, लोणचे वगैरे, भरपूर हे काही शिकवलंय मला।
आणि आता इथेही मला माझ्या सासूबाईंनी सगळं शिकवलंय आणि आम्ही आता एकत्र सगळ्या मिळून आम्ही माझ्या 4 नंदा आहेत त्या एकत्र मिळून आम्ही Joint family आहे? नाही त्या त्यांच्या घरी असतात पण आता मदत म्हणली की सगळे आलेच नाही सगळे एकत्र येतात हो. आणि त्यात एक वेगळी गंमत असते. हो खूप मजा येते. सगळ्यांनी मिळून कैरी कापणे, सगळ्यांनी मिळून लिंबू कापणे आणि मग त्याचं लोणचं घालणे आणि मग सामूहिक चर्चा, सामूहिक चहा म्हटल्यावर चहा, तर हे सगळं एकत्र करून एकत्र येऊन सगळ्या स्त्रियांनी घरातल्या सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन वेगवेगळी जरी घर असली तरी संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र बसून सगळं बनवणे ह्याच्यात एक वेगळी गंमत आहे. हो खूप. मग तसंच होतं कल्याणला. हो कल्याणमध्ये आम्ही सगळे म्हणजे इतर जे साईडला राहणारे सुद्धा आमचे नेबर्स आहेत ते सुद्धा येऊन आम्हाला मदत करतात. म्हणजे बनताना ते इतकं बनतं की मग थोडं ह्याला थोडं त्याला मग द्यावंच लागतं असं, कारण की मदत घेतली आपण म्हणजे द्यायलाच पाहिजे. ओके बरं, आता तू कल्याणहून ऑल द वे इथे आलेली आहेस, जरा चहा घे, थोडीशी फ्रेश हो, मग आपण किचनकडे जाऊया. हो ओके घे. आम्ही जरा चहा घेतो मंडळी. काय आहे, जी बनवणार आहे तिला आधी फ्रेश करायला लागतं ना, तर चांगला पदार्थ होईल तिकडे. पूजा, आमच्या किचनमध्ये स्वागत. तू पहिल्यांदा काय बनवतेस? ज्वारीचे पापड. ज्वारीचे पापड हे कोणी शिकवले तुला? माझ्या सासूबाईंनी. बाकी अनेक प्रकारचे पापड आपण बघितले, तांदळाचे पापड बघितलेत, उडदाचे पापड बघितलेत, पोह्याचे पापड बघितलेत, ज्वारीचे पापड पहिल्यांदाच बघायला मिळतात. मला साहित्य सांगतेस काय काय? आपल्याला आपण घेतलंय ज्वारीचं पीठ घेतलंय, तीळ घेतले, हळद, जिरे पूड आहे ती, ते मीठ आहे आणि पापड खार. ओके, आता काय करायचं? तिथे तेल तापत ठेवलं, पलीकडे पाणी पण आहे. हो, हे जे उखळतं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण आधी आपले मसाले घालून घेऊया. बरं, पाणी वाढवायचं का? नाही ठीक आहे. जिरे पूड, एकदम थोडीशी हळद, हे तीळ आहेत, भाजलेले तीळ आहेत हे पापड खारे आपल्याला इझिली मिळतं, अवेलेबल आहे. हा इझिली अवेलेबल आहे. आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालतोय. हे थोडंसं उखळी आली ना याला की मग आपण ह्याच्यामध्ये पीठ ऍड करणार आहोत. आता हे पाणी उखळलंय, आता आपण हळूहळू याच्यामध्ये पीठ घालतोय. आपण पीठ घाला, मी हलवते म्हणजे असं. हा, पिठाला जास्त कोरडं पण नाही करायचंय, त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं आपल्याला. आपण जेव्हा हे जास्त प्रमाणात करतो तेव्हा चमच्याचा वापर न करता आपण लाटण्याचा वापर करायचा, कारण की लाटण्याने ते व्यवस्थित आपल्याला हलवता येईल. ओके, आता ही उकड रेडी झालेली आहे आपली, ह्याला आपण वाफवत ठेवायचंय. बरं, ते कसं करायचं वाफवत? म्हणजे थोडंसं पाणी शिंपडून हे झाकून ठेवायचं आपल्याला थोडंसं. हा बस. ओके, आता आपल्याला थोडंसं ते शिजवायचं. हा, ते शिजून घेतलं. हे किती वेळ लागतो साधारण शिजायला? तसं आपल्या अमाऊंटवर डिपेंड आहे. जर थोडं अमाऊंट असेल तर ते लवकर शिजेल, तसं थोडं आपण पाणी ऍड करत जायचं त्याच्यामध्ये. आणि खूप अमाऊंट मध्ये असेल तर त्याला आपलं ढवळ म्हणजे हलवत चांगलं आपण त्याला शिजवून घेऊया. ओके, ठीक आहे. नाही, हे आपलं 2-4 मिनिटात होईल, पण हे इथे थांबायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्यांनी शिजवलेलं आणलेलं आहे. ते घेऊन आपण काम पुढे सुरू करूया, है ना? हा, तू घरी तयार करून आणलेला आहे. हो, उकड घरी तयार करून आणले. आता काय करायचं? ह्या उकडीचे त्या पापड लाटूया आपण. ते कसे काय करायचं? गरम पाण्याचा थोडं आपल्याला हाताला लावायला लागेल. आणि मग एक आपण प्लास्टिक शीट घेऊया. पापडाची लाटी खाण्यात जो आनंद आहे आणि गंमत आहे ना, आणि त्यात सुद्धा चोरून खाण्यात, कारण पापडाची लाटी खूप खाल्ली ना की पोटही बिघडतं, कारण ती कच्ची असते. ह्याला तेल लागेल. तेल, हो, प्लेटमध्ये. पण हे प्लास्टिक असं का करायचं? आपण डायरेक्ट का लाटायचं नाही? जर आपण ते पोलपटवर लाटलं तर ते पूर्ण पोलपटला चिटकेल. अच्छा, त्याच्यामुळे ते कसं ज्वारीचं पीठ कसं चिकट असतं ना, त्यामुळे मग ते पोलपटला चिटकेल. मग ते असं करण्याऐवजी आपण प्लास्टिकचा वापर करतो. फर्स्ट क्लास. आता हा पापड आपल्याला उन्हात वाळत घालायचा आहे? हो, हा पापड आपल्याला एक 4 ते 5 दिवस तरी उन्हात वाळत घालावा लागेल. तसं 2-3 दिवसही चालतात, पण जर आपल्याला जास्त त्याला टिकवायचं असेल तर त्याला 4 ते 5 दिवस आपण कडक उन्हामध्ये वाळत घालायचं. ओके. आणि मग ते वाळून झाल्यावर 4-5 दिवस वाळून झाल्यावर हे असं पापड तयार होतं. हो.
हा असा पापड तयार झाला की हा पापड असा सोडून द्यायचा. मस्त ही खायला सुरू कुडुम कुडुम. वरती उलट पाहिजे तिखट बिखट पाहिजे. हो, आपण याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाणे असे खुसखुशीत शेंगदाणे आपण याच्यासोबत सर्व करू शकतो. फर्स्ट क्लास. डन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. ज्वारीचे पापड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, भाजलेले तीळ, हळद, जिरेपूड, पापड खार आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅनमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये जिरेपूड, हळद, भाजलेले तीळ, पापड खार आणि मीठ घालून हे मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून त्याची उकड तयार करावी. उकडीच्या लाट्या करून घ्याव्यात. या लाट्या प्लास्टिक पेपरवर लाटून पापड वाळवून घ्यावेत आणि नंतर तळून घ्यावेत. चला आता जाऊ पुढच्या रेसिपीकडे. साठवणीतले पदार्थ आपण बघतोय. काय आता बनवतेस पूजा? पहिलं दह्यातील मिरची आणि कारलं. दह्यातील मिरची म्हणजे एकाच ह्याच्यात तू दोन दोन दाखवणार. आपण मसाला एकच करणार आहोत. त्याच्यात तोच मसाला आपण कारल्याला लावणार आहोत आणि तोच मसाला मिरचीमध्ये भरणार आहोत. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हो, आपण चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत, देटासहित घेतल्यात आपण मिरच्या. कारलं आहे गोल चकत्या केलेल्या, दही, मीठ, मेथी पुडे आणि जिरेपूड. आणि झणझणीत स्वागत किंवा थोडंसं कडवट स्वागत. कारण काय आम्ही कारल्याचं सुद्धा काहीतरी बनवतोय, मिरची सुद्धा काहीतरी बनवतोय. काय बनवायचं आता? पुढे काय करायचं? आता आपण मिरची ज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या आणि कारलं मिरची आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आपण. आणि कारल्याच्या ज्या आहेत त्या आपण गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत, पातळ काप करून घेतलेले आहेत. ओके. दही आणि आता आपण ते मसाला तयार करून घेऊया त्याचा. त्याच्यासाठी एक बाउल लागेल. बाउलमध्ये आपण प्रथम दही घेणार आहोत. दही आपण पाण्यासोबतच घेतलेलं आहे किंवा आपण ते जे आपण बांधून ठेवतो दही ते सुद्धा आपण दही घेऊ शकतो. म्हणजे लोणी सुद्धा घेऊ शकतो, पण दही घेतलं तर उत्तम. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. हे जिरे पूड आहे आणि ही मेथी पूड आहे. ओके, आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता आपण हे मिरची मध्ये भरून घेऊया हा मसाला. हा मसाला आपल्याला घरीच बनवावा लागतो का बाजारात मिळतो? नाही, हा मसाला आपण घरीच बनवतो. कंपल्सरी बनवावा लागतो घरीच. हे देठासकट घेण्याचं कारण काय आहे? देठासकट घेण्याचं कारण की ते जे मिरचीचं म्हणजे जो फ्लेवर असतो तो जात नाही असं, आणि जे सुकवल्यावर व्यवस्थित आणि आपल्याला तळतानाही व्यवस्थित पडतं ते. ही रेसिपी सहसा म्हणजे आपण घरी तरी करत नाही सध्या कोणीच, पण माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे आणि त्या म्हणजे नेहमी दरवर्षी ही रेसिपी करतात. कसं आता आपण समजा काही भाजी नसेल घरी तर आपण मिरची तळू शकतो, कारलं तळू शकतो. काय करायचं? आता हे आपण त्यात कोट करून घेऊया व्यवस्थित. हे तळायला सोडायचे का? नाही, ह्याला आता आपण एक 4 ते 5 दिवस वाळवायचंय. कडक उन्हामध्ये हे 4 ते 5 दिवस वाळलं ना की ते असं व्यवस्थित म्हणजे. आणि उन्हामध्ये वाळल्यानंतर हे असं दिसायला लागतं. बरोबर ना? हो. आणि मग हे तळायचं. हा पदार्थ आपल्याला दुकानातही अवेलेबल आहे. म्हणजे जी सुकवलेली मिरची आहे ती आपल्याला दुकानातही मिळते. बरोबर. आता हे तळायचं ना? आता हे आपण तळून घेऊया. आता कारलं. आपल्या घरी कधी भाजी नसेल तर आपण हे तळून साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकतो किंवा भाजी अवेलेबल नसेल तर हेही होऊ शकतं जेवणासाठी. हो गया. लिहून घ्या साहित्य आणि कृती. दह्यातली मिरची आणि कारलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उभी चिरलेली हिरवी मिरची, कारलं, दही, जिरेपूड, मेथी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये मीठ, जिरेपूड आणि मेथी पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. उभ्या चिरलेल्या मिरच्यांमध्ये हे दह्याचं मिश्रण भरावं. याच दह्याच्या मिश्रणामध्ये कारलं बुडवून घ्यावं. या दही भरलेल्या मिरच्या आणि दह्यात घोळवलेली कारली उन्हामध्ये वाळवून घ्यावीत आणि नंतर तळून घ्यावीत. चला जाऊ पुढच्या रेसिपीकडे. पूजाजी, पुढची रेसिपी काय आपली?
तांदळाचे खारवडे. तांदळाचे खारोडे. हा खारोडे. हा नाही, खारवडे. खारवडे. हा, तसं खारवडे म्हणतो किंवा आपण खारवडे डायरेक्ट म्हणू शकतो त्याला. शॉर्ट फॉर्म आहे तो खारोडे. हा. ओके. काय काय मला साहित्य सांगतो जरा काय? तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण, कांदा घेतलाय चिरून, लाल तिखट, तीळ, जिरेपूड आणि मीठ. ओके. आता मला फक्त सांग की ही लास्ट लॉंगिंग म्हणजे खूप दिवस टिकणारी गोष्ट आहे. हो. मग त्यात कांदा कसा येईल? कारण कांदा घातला की म्हणे टिकत नाही जास्त दिवस, वास हो यायला असं म्हणतात, पण जर आपण कांदा उन्हात वाळवला तर तो त्याच्यामध्ये टिकेल. आणि तांदळाचं पीठ घालून आपण त्याला एकत्रित करत आहोत. लक्षात घ्या. ओके. आता काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आधी आपण मसाले घालणार आहोत. ओके. ही जिरेपूड आहे, लाल तिखट आपण चवीप्रमाणे घालतो, तीळ आहे त्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ. आणि कांद्याचं काय करायचंय? कांदा आपण नंतर वापरणार आहोत त्याच्यामध्ये. पाणी आता उकळलंय, त्याच्यामुळे आपण आता हळूहळू याच्यामध्ये पीठ टाकूया. आपण उकड करून घेतोय ना? हा, ही उकड आहे. आमचं हे काय म्हणतात त्याला? उकड. उकड तयार झालेली आहे. उकड तयार झालेली आहे, तिथे कांदा पण आहे. हा, आता आपण ही उकड जी आहे ही आपण व्यवस्थित मळून आणि याच्यात आता आपण कांदा घालणार आहोत. बर. पण हे न विसरता 3च्या जागी 5 दिवस वाळायला ठेवा, म्हणजे कांद्याला व्यवस्थित ते लागलं पाहिजे. ऊन लागलं हवं, कडक ऊन लागायला पाहिजे. कडक ऊन लागायला पाहिजे. काय नागपूर सारखं ऊन सगळीकडे नसतं ना, त्यामुळे 4च्या जागी 5 दिवस ठेवलं तरी हरकत नाही. आणि जेवढं आपण ह्याला जास्त ऊन दाखवू तेवढं ते आतून व्यवस्थितपणे ते म्हणजे शिजलं जाईल उन्हामुळे. आणि जेवढं ते जास्त कडक होत जाईल ना तेवढं मग तळल्यानंतर ते क्रिस्पी लागेल. ओके. आता आपण पाण्याचा हात घेऊया आणि हे जे सांडगे पाडून घेऊया. म्हणजे वडे म्हणतात तसे, आपण सांडगे वडे काही म्हणू शकतो. ओके. त्याला आकार काय पाहिजे असं काही नाही? नाही, आकार वगैरे काही नाही. सांडग्यांना आकारच नसतो, म्हणजे कसे आपण पाडू तसे. पण तरी त्याला असे छोटे हवेत आणि कांदा त्याच्यामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे. नाहीतर तो जर आपण वाळवला तर तो कांदा असा निसटून जाईल त्याच्यातून. म्हणजे आपण व्यवस्थित त्याला मळून घेऊया असं. म्हणजे थोडक्यात आकार नको आहे, कसंही चालेल. ओके. आता हे वाळवल्यानंतर हे आपल्याला असे दिसतं. हो. कळलं का? ते 4 ते 5 दिवस आपण व्यवस्थित वाळून कडकडीत वाळायला पाहिजे. हा. आता हे आपण तळायचे. हा. फर्स्ट क्लास. हे कुडूम खायला उत्तम आहे. हो. सकाळच्या नाश्त्याबरोबर, संध्याकाळच्या नाश्त्याबरोबर, रात्री. लिहून घ्या साहित्य आणि कृती. तांदळाचे खारवडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, पांढरे तीळ, तिखट, मीठ आणि जिरेपूड. कृती: प्रथम कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये जिरेपूड, तिखट, तीळ, मीठ आणि तांदळाचं पीठ घालून त्याची उकड करून घ्यावी. ही उकड एका ताटामध्ये घालावीत. त्यामध्ये चिरलेला कांदा घालावा. हाताला पाणी लावून उकड मळून घ्यावी. या उकडीचे वडे करून ते वाळवून घ्यावेत आणि नंतर तळून घ्यावेत. पूजाने बनवलेले विविध पदार्थ आता मी खाऊन बघणार आहे. माझी डिश भरून गेलेली आहे आणि ते बघूनच माझं पोट भरून गेलेलं आहे. पण तसं चालणार नाही, मला खावं लागणार आहे. पूजा, पहिला हा तुझा पापड. हा कसला पापड आहे म्हणे? ज्वारीचा पापड. तू पण खा. ह्याला काय म्हणायचं? ते तांदळाचे खारवडे. हे कशाबरोबर खायचं? ह्याच्याबरोबर? हा, चटणी सोबत किंवा तुम्ही शेंगदाण्यासोबत खाऊ शकता. वा. हे कारलं. दह्याचं कारलं. वा. ती मिरची दह्याची. खरं म्हणजे ना, आता इतकं हे टेस्टी झालं, मला बोलायचा कंटाळा आलेला आहे. पण आता माझ्यावरची जबाबदारी टाकलेली आहे, ती मला पूर्ण करायला लागणार आहे. आपण थोड्या वेळाने मी खाईन. पण पूजा, हे सगळे पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. थँक्यू. अप्रतिम झालेले आहेत, खूप टेस्टी आहेत आणि तुम्ही करून बघण्याच्याच लायकीचे आहेत ते. कळलं का? करून बघा. काय हे सगळं बाजारात मिळतं, हे सगळं बाजारात मिळतं. तसं जेवणही बाजारात मिळतं. मग आपण जेवण का नाही बाहेरून आणत? बरं की नाही? कारण आपल्या त्याची हाताची चव असते. करणाऱ्या व्यक्तीलाही आपण खाल्लं की करणाऱ्या व्यक्तीलाही आनंद मिळतो. आपण त्याचं कौतुक करत असतो.
सो डेली रुटीनमध्ये एखादी गोष्ट अशी केली ना की बरं पडतं. बरं तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुमच्याकडे असं काही असे लपून ठेवलेले पदार्थ असतील साठवणीतले, आजी, मावशा, काकू सगळ्यांना तुम्हाला सांगतो, तर आम्हाला लगेच लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. पूजा, तुझे इथे आल्याबद्दल मी खूप मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून तुला एक प्रेमाची भेट आहे. थँक्यू. आणि जाता जाता तुला एक प्रश्न विचारायचा तो असा की आता तू PhD करते, हे साधारण किती वर्षाचं आहे? साधारण त्याला 2.5-3 वर्ष लागतात. 2.5-3 वर्षाचा. त्यानंतर तू काय होणार? त्यानंतर माझ्या नावापुढे डॉक्टरेट डिग्री लागेल. डॉक्टर पूजा. हा. वाव, डॉक्टर पूजा. ओके. आणि मग त्याच्यानंतर मला म्हणजे कोणत्याही कॉलेजमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवायला मला संधी मिळेल. म्हणजे मी जिथे अप्लाय करेन तिथे मग PhD डिग्रीवर मला कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून जॉब मिळेल. बरं, तू ज्या ह्याच्यामध्ये तू PhD केली त्याच ह्याच्यात तुला जॉब मिळेल? हो, कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये PhD म्हणून त्याच्यातच. बरं. आणि म्हणजे सगळंच तुझं अपग्रेड होईल. हो. 2-2.5 वर्षात यू विल बी डॉक्टरेट इन PhD. त्यानंतर तुला चांगला प्रोफेसरचा जॉब मिळेल. त्यानंतर तू कदाचित अजून एक 15-20-22 वर्षांनी तू प्रिन्सिपॉलचं जाऊ शकतो. हो. फॅन्टॅस्टिक. सो हा एक फायदा आहे अभ्यास केल्याचा, आणि अभ्यास न केल्याचा हा एक फायदा आहे. चला, आता निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.